मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता जॉन साहेबांनी ज्योतीला ऑफर दिलेली असते की तू ख्रिस्ती धर्म घे, तो आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो. तेव्हा ज्योती इथे म्हणत असतो की मी तुमचा धर्म स्वीकारणार नाही असं नाही, की मला तुमचा धर्म आवडत नाही असंही नाही. तुमच्या धर्मातून खूप काही शिकण्यासारखं आहे, पण मी तुमच्या ह्या पावाचा तुकडा आणि हा द्राक्षांचा रस घेतल्यानंतर मी येशूचा बाळ होईल, म्हणजे तुम्ही येशूचा सन होणार असं त्यांनी सांगितलेलं असतं. पण मला आता तसं करायचं नाही आहे. माझा इथे जे काही आता मतभेद असतील ते माझ्या धर्माजवळ नाहीच आहेत. तर धर्मामध्ये ज्या काही रूढी परंपरा ह्या लोकांनी धर्म मार्तंडांनी चालवत आणलेल्या आहेत त्याच्याबरोबर माझं भांडण आहे. पण ते भांडण माझं भावंडांबरोबरचं आहे. त्यासाठी मी धर्म सोडू शकत नाही. पावाचा तुकडा आणि आता हे सरबत प्यायल्यानंतर मी तुमच्या धर्मामध्ये कन्वर्ट होईल, पण ते मला मान्य नाही. माझी लढाई ही माझ्या धर्माबरोबर आणि इथल्या लोकांबरोबर आहे. ती अशीच चालू राहील. पण एक ना एक दिवस मी बदल मात्र घडवून आणेन. बदल मी घडवणारच. तेव्हा इथे आता जॉन साहेब म्हणत असतात की ज्योती, तू आता जे काही बोललास ते मी सगळं ऐकलं आणि मी त्याचा आदर करतो. पण एक ना एक दिवस तू आमच्या इथे धर्मामध्ये कन्वर्ट होशील आणि हे सरबत आणि पावाचा तुकडा नक्की खाशील. तेव्हा इथे सावित्री ऐकून शांत होते. तिला कळतं की यांनी आता धर्म बदललेला नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री म्हणत असते, पण स्पष्टपणे नकार देऊन टाकायचा ना. उगाच कशाला असं बोलून ठेवलं की मी आदर करतो, मानतो वगैरे. नकार देऊन टाकायचा. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतात की सावित्री, तसा नकार देणं मला योग्य वाटलं नाही. कारण का, कधी ना कधीतरी आपल्याला त्या लोकांची गरज पडेल. आपले इथे जे धर्मपंडित आहेत ना, ते खूपच जास्त क्रूर आहेत. म्हणजे जर तू बघितलंस तर इंग्रज हे दयाळू आहेत. तसे आपल्या इथले धर्मपंडित हे तर शिक्षणाला काय समजतात, पाप समजतात. त्यामुळे आपल्याला कधी ना कधीतरी या लोकांची मदत लागेल. इंग्रजांसमोर त्यांचं सरकार असल्यामुळे धर्मपंडितांचं काही चालणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे, इंग्रजांचा हात पकडूनच आपल्याला पुढं जावं लागणार आहे. त्यामुळे वेळ आली तर आपल्याला तडजोड करावी लागेल, असं इथे ज्योती सावित्रीला सांगतात. आणि ते आता नगरला निघून जातात. सावित्री म्हणते, तडजोड करायची म्हणजे नक्की काय करायचं? धर्म बदलायचा, असं ती मनातच म्हणते. त्यानंतर इथे आता राणूजी माळी आलेले असतात आणि ते सांगतात गंगाधर शास्त्रीला की ज्योतीने धर्म नाही बदलला देवाच्या दयेने. हा पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्योती नगरला चाललाय त्याच्या मित्राबरोबर. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे मोरोपंत आणि सदाशिव. तर सदाशिव आता नगरला जात असतो, त्याच्याबरोबर ज्योती जातोय ही माहिती राणूजी माळ्याने दिलेली असते गंगाधर शास्त्रीला. त्यामुळे गंगाधर शास्त्री विनायक पंतांना म्हणतात की विनायक पंत, नगरमध्ये जा आणि त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवा. त्यानंतर इथे सावित्री झोपलेली असते. तिला आठवत असतं इथे आता आऊ रडत असते की ज्योतीमध्ये आणि जॉन साहेबांमध्ये काय बोलणं झालं मला माहीत नाही. तेव्हा इथे चिमणाबाई म्हणते की जर ज्योतीने धर्म बदलला तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा आऊ जोरात रडत असते. तेव्हा सावित्रीला जाग येते, ती बघायला येते. आऊ आता देवाकडे बघत असते, रडत असते. तेव्हा सावित्री म्हणते, आऊ काय झालं, तुम्ही रडताय का? आऊ म्हणते, रडू नाही तर काय करू, माझ्या ज्योतीला मी उगाच तिथे घेऊन गेले. मला वाटलं की जॉन साहेब त्याचं कौतुक करतील, पण मला आता जॉन साहेबांवरती विश्वास नाही. त्यांनी माझा विश्वासघात केला. माझ्या ज्योत्याला धर्म बदलायला सांगत होते. मला तिथे आता जावंसं सुद्धा वाटत नाही. तेव्हा इथे आता सावित्री म्हणत असते, पण आऊ तुम्ही तर कौतुकासाठी घेऊन गेला होतात, यात तुमची काय चुकी? तेव्हा आऊ म्हणत असते, पण सावित्री, वहिनी तुला बोलली, माझ्यामुळे तुला बोल बसला. वहिनीने तुला इतकं बोलायला नको होतं. सावित्री म्हणते, मला त्यांच्या बोलण्याचं काही वाटत नाही. तुम्ही चला बरं माझ्याबरोबर. तुम्ही शांतपणे झोपा आता आणि कसलाही विचार करू नका. झालं ते झालं. यांनी धर्म तर नाही बदलला ना. त्यानंतर इथे आता नगरमध्ये ज्योती गेलेला असतो. त्यानंतर सदाशिव तिथे येतो. सदाशिव आल्यानंतर म्हणत असतो, काय मग ज्योती, आज यायला मला जरा उशीरच झाला ना. काय मग आज दिवसभर काय केलंस? तेव्हा ज्योती म्हणत असतो, काही नाही,
आता खिशात दमडी नाही आहे म्हणून जाऊन आता दमडी मस्जिद बघून आलो. काय त्या मस्जिदीचं काम आहे. खूपच छान पद्धतीने मस्जिद तयार करण्यात आलेली आहे. अगदी बघण्यासारखी आहे. तेव्हा इथे खूपच जास्त त्यांना आवडलेली असते. तेव्हा सदाशिव म्हणतो, तुला आवडली ना, अजून काहीतरी बघायला जाऊ. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो की उद्या आपण त्या मॅडमकडे जाऊया ज्यांनी इथे शाळा सुरू केलेली आहे. त्यांच्याकडून काही माहिती गोळा करता येते का ते बघूया. बोलण्याचं तात्पर्य मस्जिद बांधताना त्यांनी इथे म्हणजे अगदी थेंबे थेंबे तळे साचे तसं त्यांनी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आता काम सुरू केलेलं असतं आणि ते पूर्णत्वास नेलेलं असतं. तसं ज्योती म्हणतो की आपण सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात मदत केली तर आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे ते आपण करू शकतो. तेव्हा सदाशिव खूप छान म्हणतो की माझ्यासारखे कितीतरी लोक तुझ्याबरोबर आहेत, तुझ्या विचाराचे आहेत, त्यामुळे तुला मदत नक्की होईल. तेव्हा ज्योती म्हणतो मग ठीक आहे, आज आपण जाऊन त्या मॅडमला भेटूया, शाळा जे चालवतात त्यांना, आणि उद्या मी पुण्याला निघतो. नाहीतर इथे शाळा सुरू होईल कधी ती होईल, पण माझी सावित्री माझी शाळा घ्यायची ती वाट बघत असेल. आता खूप दिवस झाले मला येऊन. तेव्हा ज्योती इथे मॅडम यांना भेटायला आलेला असतो की कशा पद्धतीने शाळा सुरू केली, किती विद्यार्थी इथे येतात, त्यांना कॅटलॉग बघायचं असतं, सगळं काही त्यांना चेक करायचं असतं. ते म्हणतात की आता विद्यार्थी थोडे कमी होते, उद्या आला असतात ना तर जास्तीचे विद्यार्थी बघायला मिळाले असते. त्यानंतर एक फादर जात असताना बायबल हाताखाली जे असतं ते खाली पडतं. ज्योती ते उचलतो, त्याच्या पाया पडतो आणि त्यांच्या हातामध्ये देतो. तेव्हा बायबल हातामध्ये पाया पडून दिल्यानंतर इथे आता फादर विचारतात की तुला हे पुस्तक माहिती आहे, पुस्तकाबद्दल तुला माहिती आहे. तेव्हा ज्योती म्हणतो हो, पुस्तकामध्ये जो तुम्ही मानवतेचा धर्म म्हणजे समानता याच्याबद्दल जे तुम्ही लिहिलं आहे ना ते तर आम्ही नेहमी लक्षात ठेवतो, मी आणि सदाशिव. तेव्हा इथे आता ऐकलेलं असतं विनायक पंतांनी की हे पुस्तक मला आवडतं आणि त्याच्यामध्ये जो मानवतेबद्दल, मानवते धर्माबद्दल आणि त्याचबरोबर समानतेबद्दल तुम्ही जे काही सांगितलं आहे ते मी लक्षात ठेवेन असं म्हणालं तर विनायक पंत लगेच म्हणतात की याचा अर्थ याने धर्म बदलला आणि आता इथे चाळ्या करायला पुण्यामध्ये ते निघून गेलेले असतात. सावित्री भाकरी करत असतात. तेव्हा सावित्रीला आता आठवण आलेली असते ज्योतीची, कशा पद्धतीने ज्योती बायकोला मान सन्मान देतो. त्याच्या खांद्यावरचा इथे आता उपरण काढून ते ज्योतीला इथे आता सावित्रीला देतो. हे सगळं तिला आता आठवत असतं. तेव्हा आऊ तिथे येते आणि म्हणते, काय गं सावित्री, काय झालं, कसला विचार करतेस? अगं चल आवर पटापट, तिकडे तवा तापलाय, भाकरी तयार आहे, टाक की तव्यामध्ये. काय गं काय झालं, ज्योतीची आठवण येते का तुला? ती म्हणते हो आऊ, खूप दिवस झाले, त्यांना जाऊन 10 दिवस झाले, अजून काही चिठ्ठी नाही की काही नाही. 2 ओळींची चिठ्ठी तरी लिहायची होती ना, पत्र तरी लिहायचं होतं. तेव्हा आऊ म्हणते अगं मग तू लिहायचं, शिकली आहेस ना तू, मग तू लिहायचं ना 2 ओळींचं पत्र. तेव्हा इथे आलेली असते ती म्हणजे रखमा. रखमा म्हणत असते काय, कोण शिकलंय, कोण लिहिणार आहे पत्र? तेव्हा इथे रखमा आता खोदून खोदून विचारते. सावित्री आता विषय बदलते. सावित्री म्हणत असते, अरे वा सासूबाई, अहो काय तुमची साडी, अहो सुंदर, किनारी तर बघा, किनारी तर किती छान आहे, खूपच छान आहे बाबा तुमची साडी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आऊसुद्धा भरभरून कौतुक करत असते साडीचं. पुण्यामध्ये असं नाही मिळत. ती म्हणते छे, पुण्यामध्ये काय मिळतं आहे, माझ्या भावाने दिली आहे, छान आहे ना. तेव्हा इथे आऊ आणि सावित्री भरभरून कौतुक करत असतात, पण तिची गाडी एकाच गोष्टीवरती अडकलेली असते की तुम्ही चिठ्ठीबद्दल काय बोलत होता, कोण लिहिणार आहे चिठ्ठी, कोण लिहिणार आहे पत्र? तेव्हा इथे सावित्री आता पुन्हा विषय बदलते, पण ही बाई काही ऐकायला तयारच नाही. तेव्हा राजाराम दादा आलेले असतात. ते म्हणतात दादा लवकर इकडे या, इकडे या लवकर. सगळेजण घाबरतात. म्हणजे आता इथे पेठेमध्ये जर काही बातमी आली तर ज्योतीने काय नवीन केलं आहे या गोष्टीमुळे आता सगळ्यांनाच धक्का बसत असतो. सगळेजण टेन्शनमध्ये येत असतात. ज्योतीने तर ठरवलेलं असतं की क्रांती तर घडणारच आहे आणि त्यामुळे सगळेजण इथे घाबरत असतात, खास करून घरातले सगळेजण. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणत असतात, अहो दादा तुम्हाला माहिती आहे का, अहो पेठेमध्ये सगळीकडे खूप मोठी बातमी पसरली आहे. तेव्हा सावित्री म्हणत असते, काय झालं, मालक ठीक आहेत ना? तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, अगं सावित्री कसलं काय, अहो दादा तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या पेठेमध्ये एकच बातमी आहे की आपल्या ज्योतीने धर्म बदलला, आपल्या ज्योतीने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तेव्हा दादा म्हणतात काय? तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात हो, सगळीकडे तीच बातमी पसरली. तेव्हा इथे दादांना खूप मोठा धक्का बसतो. सावित्री म्हणते नाही नाही,
माझा मालकांवरती पूर्ण विश्वास आहे. मालकांनी कालच जॉन साहेबांना सांगितले की ते धर्म स्वीकारणार नाहीत म्हणून. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये येतात. आता करायचं तर करायचं काय? ज्योती इथे आता धर्म स्वीकारणार, तो सुद्धा ख्रिस्ती, या विचाराने सगळेजण घाबरून गेलेले असतात. सावित्री म्हणते पण हे शक्य नाही आहे. मालकांनी मला सांगितलं होतं की ते धर्म बदलणार नाही म्हणून. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, अगं पण सावित्री तसं घडलं आहे. आता बाजारपेठेमध्ये सगळीकडे तीच बातमी पसरलेली आहे. ते ऐकूनच मी इथे आलो आहे ना. तेव्हा पारू म्हणत असते, आवं तुम्ही नीट ऐकली ना, बातमी खरी आहे ना, तुम्ही काही वेगळं तर ऐकलेलं नाही ना. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, अगं पारू जे ऐकलं ते सांगायला आलो आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दादांना एक भीती असते की आपली फुलं तर परत आली नाही ना, फुलं तर विकली गेलीत ना. एका बाजूला इथे ज्योतीची बातमी कानावरती येत असते. सगळ्याचा सारासार विचार केला जात असतो. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण 2 माणसांनी इथे आता ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मग ते 2 माणसं कोण? पण ती वेगळीसुद्धा असू शकतात, याचा विचार कुणीच करत नाही. तेव्हा इथे आता सदाशिवचं कुटुंब असतं ना, ते सुद्धा टेन्शनमध्ये आलेलं असतं. कारण का सदाशिवने सुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारला असं आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा सदाशिवची बायको म्हणते, पण हे शक्य नाही आहे. ते कधीही बोलले नाही की त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा आहे. ते म्हणतात की अरे गणपतीराया देवा, हे काय चाललं आहे? काय करायचं आता काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सदाशिव याने सुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारला ही बातमी मिळाल्यानंतर गंगाधर शास्त्री स्वतः तिथे आलेले असतात. आणि ते म्हणतात, बघितलं काय घडलं ते बघितलं? कूळ बुडवला तुमच्या मुलाने. आणि कुणाच्या नादाने? त्या ज्योतीच्या नादाने त्यांनी हे सगळं केलं. ते म्हणतात की माफ करा गंगाधर शास्त्री, पाया पडतो. तो म्हणतो, चल चल मागे मागे हो, पायाला हात लावायचं नाही. तुम्ही आता बाटलात आणि बाटल्यानंतर तुम्ही काय पायाला हात लावणार का? मला काशीला जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा ते म्हणतात की आम्ही आमच्या कानाने ऐकलंय, तिथे त्यांनी बायबल हातामध्ये घेतलं होतं आणि त्यामुळे त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे, मी स्वतः बघितलंय. तेव्हा इथे सदाशिवच्या आईला चक्कर येते आणि ती खाली बसते. तेव्हा सदाशिवची बायको धावत पळत जाते आणि म्हणते, अहो सासूबाई तुम्ही सांभाळा स्वतःला. आणि ती तिला पाणी वगैरे प्यायला देते. तेव्हा ती म्हणते की आता मुलाची चूक पोटात घ्या, हे खूप मोठं संकट आलं आहे त्याच्यावरती, त्याला या संकटातून बाहेर काढा. तो म्हणतो की आता तर बाट लागलेलाच आहे, पण तरीसुद्धा तुमच्याकडे एक मोठी संधी अशी आहे की तुम्ही कोण आहात? तुम्ही आहात ते म्हणजे ब्राह्मण. त्यामुळे तुम्ही खूपच जास्त नशीबवान आहात की तुम्ही ब्राह्मण म्हणून जन्माला आलात. एवढं चांगलं नाव तुमचं, पण मुलाने ते डुबवलं. पण तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. काहीतरी मार्गाचा विचार करतो आणि तुम्हाला पवित्र करून घेतो. त्यानंतर इथे आता गंगाधर शास्त्री तिकडे त्यांना समजवत असतो, तर इकडे चिमणाबाईला धक्का बसतो की माझ्या मुलाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ती टेन्शनमध्ये येते आणि मग काय होतं, तिला पण चक्कर येते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतात की काळजी करू नका, मी आहे ना. पण आता एक काम करायचं, बाट तर तुम्हाला लागला, त्यामुळे आता मी ज्या पद्धतीने सांगेन ना त्या पद्धतीनेच गोष्टी घडल्या पाहिजे. आता त्याला ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं माहिती आहे, पण हे सगळं त्या ज्योतीमुळे झालेलं आहे हे नक्की. काय गरज होती त्याला आपल्याबरोबर नगरला घेऊन जायची? पण नाही, मला असं वाटलं लग्नामध्ये सुधाराल, पण लग्नामध्ये सुद्धा तुम्हाला सुधारता आलेलं नाही, असं ते आता म्हणत असतात. पुढील भागामध्ये इथे आता गोंद्या माळ्या, अरे इकडे बाहेर ये. काय केलं तुझ्या पोरानं धर्म बदलला. म्हणूनच त्याला हिंदू धर्माचा राग येत होता ना, कारण त्याला इथे ख्रिस्ती धर्म आवडत होता. शेवटीला काय केलं त्याने? बाटवलाच ना धर्म. आता तुम्हाला बरोबर शिक्षा देतो. शास्त्राचा अभ्यास करतो आणि 2 दिवसात तुम्हाला आता धर्म बदलल्यामुळे जी शिक्षा करता येईल ना ती शिक्षा करतो. सावित्री म्हणते, कसली शिक्षा? मालकांना येऊ दे, मालकांनी धर्म बदललेला नाही आहे, मला खात्री आहे. जॉन साहेबांनी बोलवलं होतं तेव्हा नकार दिला, ते आता काय होकार देतील? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो की जॉन साहेबांना नाही म्हणाला, पण शेवटीला नगरला जाऊन जे करायचं होतं तेच केलं त्याने. थांबा, तुम्ही असे ऐकणार नाहीत. आता एक काम करतो, बोलण्यापेक्षा जाऊन आता शास्त्राचा अभ्यास करतो आणि धर्म बदलल्यामुळे जी काही शिक्षा आहे ना ती शिक्षा लवकरात लवकर तुम्हाला देतो, असं इथे गंगाधर शास्त्री म्हणतात. तेव्हा इथे सावित्री त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते, पण शेवटीला इथे आता गंगाधर शास्त्रींच्या मनात आल्यानंतर त्यांना कोण अडवणार, त्यामुळे ते त्यांच्या मनाचं करत असतात.
पण शेवटीला ज्योती परत आल्यानंतर पुण्यामध्ये काय खरं काय खोटं, विनायक पंतांनी काय बघितलं काय नाही, हे सगळं आता समोर येणार असतं.